जय शिवराय मित्रांनो, मी सुशील कैलास गणोरे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मंचावरती. मित्रांनो, आज आपण ज्या गाडाची मोहीम घेतलेली आहे त्या गाडाचं नाव आहे पट्टागड. याच गाडाचं नाव पुढे जाऊन विश्रामगड झालं होतं. आता ते का झालं, कसं झालं ते आपण मोहीम पूर्ण करताना, मोहिमेवर जाताना वरती बघूया. या गाडाची उंची जी आहे ती 1392 मीटर इतकी आहे, म्हणजेच 4176 फुटाच्या आसपास या किल्ल्याची उंची. या किल्ल्यावर आपल्याला वरती तोफ, टाके, 2 सुळके वरती, एक मंदिर आहे. अशा प्रकारे गड अवशेष बघायला मिळतात. काही राजवाड्याचे सुद्धा अवशेष आपल्याला बघायला मिळतात. येताना या गडाला येताना रस्ता थोडासा खूपच विचित्र आहे. बऱ्याचशा ठिकाणी चुका होऊ शकतात. आम्ही पण जवळपास 10 किलोमीटरच्या आसपास आमचा जो रन आहे तो चुकला. इकडे जा तिकडे जा. तर येताना पट्टेवाडीमध्ये यायचं आहे तुम्हाला. आपल्याला समोरच्या बाजूला दिसती की ही कमान आहे जी पट्टा किल्ल्याची आहे. या किल्ल्यावर चढाई सुरू करण्यासाठी आपण इथूनच सुरू करू शकता. आता इथं एंट्री फी आहे कदाचित. आता ती पुढे गेल्यावर समजेलच का किती एंट्री फी आहे. ती घेऊन आणि आपल्याला या गडाच्या मोहिमेसाठी सुरुवात करायची. तर आपण आता या गडाच्या मोहिमेला सुरुवात करूया. आज पहिला ट्रेक करतोय आम्ही. पाऊस चालू आहे आणि जरा थोडी पण भरलेली आहे अंगामध्ये. हवा खूप गार चालू आहे. वरच्या बाजूला बघू शकतो आपण की जे आभाळ आहे ते पूर्ण उतरलेलं आहे या डोंगरावरती. आपण आता या मोहिमेला सुरुवात करूया. चला चालूया आपण. मध्ये ज्या वेळेस महाराज दक्षिण दिग्विजयाची मोहीम करत होते आणि ती मोहीम अंतिम टप्प्यात आली होती, त्यावेळेस महाराजांनी शेवटची जी लूट केली ती जालन्याची लूट होती. म्हणजेच त्यावेळेसचे जालनापूर. या जालनापुराच्या लुटीमध्ये महाराजांनी मोठ्या प्रमाणात सोने, हिरे, मोती, जवाहरात लुटून आपल्या ताब्यात घेतलेले होते. आणि ती लूट घेऊन ते रायगडाच्या दिशेने निघाले. रायगडाच्या दिशेने निघाले असताना ही बातमी मोगलांचा सरदार रणमस्त खानाला लागताच रणमस्त खानाने आपलं सगळं सैन्य तयार केलं आणि तो महाराजांवर म्हणजेच मराठ्यांवर चालून गेला. संगमनेर जवळील रायतेवाडी जवळ दोघांमध्ये तुंबल युद्ध पेटलं. या युद्धामध्ये मोगलांकडे 10,000ची फौज होती आणि हे युद्ध पेटलं असतानाच औरंगाबादेतून रणमस्त खानाला अजून सैन्य पाठवण्यात आलं. तरीही मराठे घाबरले नाही. मराठ्यांनी जी लूट होती ती शाबूत ठेवली. 18, 19, 20 नोव्हेंबर 1779 ला हे युद्ध रायतेवाडीला चालू झालं. यामध्ये मोगल सैन्य हे भारी पडतंय. तर हंबीररावांनी महाराजांना सांगितलं की महाराज, आपण जवळचा जो पट्टागड आहे इथे थांबावं, आम्ही या मोगलांचा बंदोबस्त करतो. आणि महाराजांना त्यांनी बैरजी नायकांसोबत या पट्टागडावर पाठवलं. ज्यानंतर जे हंबीरराव मोहिते आणि धनाजी जाधव होते हे त्या 3 दिवस त्याच रणांगणामध्ये लढत राहिले. या गडाला महाराजांचं 33 ते 34 दिवस वास्तव्य लाभलेलं आहे. आणि या गडावर महाराजांनी त्या काळात 33-34 दिवस आराम केला. म्हणून या गडाला पट्टागडानंतर विश्रामगड सुद्धा नाव दिलेलं आहे. या वास्तव्यानंतर महाराज संभाजी महाराजांना भेटण्यासाठी पन्हाळगडी गेले. तिथं दोघांमध्ये काही गुपित खलबत झाली आणि गुपित खलबत झाल्यानंतर महाराज कल्याण मार्गे रायगडाला गेले. अशा पद्धतीने या पट्टागडाचा इतिहास आहे. या पट्टागडाला विश्रामगड नाव पडलं याच गोष्टींमुळे. आणि याच जवळ आपल्या संगमनेरच्या जवळ जी लढाई झाली होती त्या रायतेवाडीमध्ये लढाई झाली. आणि त्या रायतेवाडीमध्ये लढाई झाली की या मोगलांना सरसगट माघार घ्यावी लागली होती. अशा पद्धतीने हा इतिहास आहे.
मित्रांनो, आज आपण ज्या पट्टागडला आलेलो आहे म्हणजेच विश्रामगड म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला, या गडावर आपल्याला बघण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे अवशेष आहेत. या फलकावर आपल्याला दिसतंय की जवळपास 15 ते 20 जागा आहेत ज्या आपण या किल्ल्यावर येऊन बघू शकतो. यात आता विशेष म्हणजे आपल्याला सगळे जे गोष्टी आहेत त्या व्यवस्थित अवस्थेत दिसतात. आता याच्यात सोनटेकडीवरती आपण बघू शकतो की हे पावसाळ्याचं दृश्य याच्यावर दिलेलं आहे की जे फुलं वगैरे भरपूर प्रमाणात दिसतात याच्यावरती. आता या गडाचा जो नकाशा आहे तो सुद्धा आपल्याला या प्रवेशद्वारामधून मध्ये पहिल्यांदा आल्या आल्या आपल्याला याचा नकाशा सुद्धा दिसतो. आता यावरती आपल्याला सगळं दिलेलं आहे की आपण कोणत्या बाजूने येतोय आणि कोणत्या बाजूला आपल्याला जायचंय आणि कुठे कुठे कोणते कोणते पॉईंट आहे. इथं त्यांनी बऱ्याचशा प्रमाणात सगळ्या पॉईंटची माहिती सुद्धा दिलेली. तर अशा पद्धतीने या आपल्याला गडाचा या गडाची जी मोहीम आहे ती पूर्ण करायची आहे. या गडाला बराचसा वेळ लागणार आहे आपल्याला फिरण्यासाठी. आता आपण इथून पुढे निघूया जेणेकरून आपल्याला या गडाची मोहीम पूर्ण करता येईल. मित्रांनो, मागच्या बाजूला आपण जो दरवाजा बघितला हा भांगलेल्या अवस्थेत दरवाजा होता, ज्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे. असं फायबर वगैरे वापरून काहीतरी असं त्यांनी रिनोव्हेशन केलेलं आहे. खालच्या बाजूला जे दगड आहे ते दरवाजाचे दगड आहे, पण वरच्या बाजूला सर्व फायबरच्या याच्यातून तो दरवाजा तयार केलेला आहे आणि कलर केलेला आहे, म्हणजे त्याचं रिनोव्हेशन केलं गेलेलं आहे. आता आपण वरच्या बाजूला जाऊया, पायऱ्यांनी वरती जायचंय. या गडाला वर जाण्यासाठी ग्रिलिंग वगैरे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. लक्ष चांगलं आहे पुरातत्व विभागाचं या किल्ल्यावरती. आता आपण वरती जाऊया. मित्रांनो, आपण जो पहिला स्पॉट आहे लक्ष्मण बाबा गुंफा या ठिकाणी पोहोचलोय. मागच्या साईडला हे दरवाजे दिसत असेल, मध्ये जाण्यास प्रवेश वर्ज आहे कारण लॉक केलेलं आहे. तर या ठिकाणी या गुंफेपाशी आपण आलेलो आहे. बाजूनेच आपल्याला काही मूर्त दिसत आहे. मूर्त जरा बनलेल्या अवस्थेत आहे पण चांगले दिसत आहे. आता आपण इथं दर्शन घेऊन आणि पुढच्या बाजूला जायचं आहे आपल्याला. मित्रांनो, मागच्या बाजूला जर दिसत असेल तुम्हाला तर हा जो काथा मावळ्यांना चढण्यासाठी, म्हणजे आता त्या काळात कशासाठी यूज होत असेल
मावळ्यांना चढण्यासाठी हा कातळ आहे असं इथं जे फलक आहे त्यांच्यावरती लिहिलेलं आहे। आता इथून चढण्यासाठी काय यूज होत असेल, एक प्रॅक्टिस म्हणून वगैरे की कशासाठी यूज होत असेल हे सांगता नाही येते, परंतु हा जो कातळ आहे हा पूर्ण मावळ्यांच्या चढण्यासाठी बनवलेला होता त्या काळामध्ये। आता आपण राहिलेला गड आहे तो पुढे बघण्यासाठी निघत आहोत। चालू आहे की मला बोलण्यासाठी सुद्धा माझा हवा आहे, माझा आवाज तुम्हाला येत नाही माहिती नाही। माझ्या बाजूला जो मला दिसतोय हा आहे त्र्यंबक दरवाजा। या गडावर हा पहिला दरवाजा मला वरती येताना लागला आणि सुस्थितीत आहे, परंतु आपण मागच्या बाजूच्या रस्त्याने आलेलो आहे। चांगल्या अवस्थेत हा दरवाजा दिसतो आणि वरच्या बाजूला याच्या इथे केळणी बुरुज सुद्धा दिसतो। आपण जागीच आपल्याला आता आपल्याला वरच्या बाजूने जाऊन आणि मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचंय। मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर आपण पुढच्या मोहिमेला सुरुवात करूया। हवा इतकी की तोंडापुढचं उडून जाते। अभिभाऊंचं तोंड पाहण्यासारखं आहे। मित्रांनो, आपण ज्या किल्ल्यावर आलेलोय पट्टा किल्ला, ज्या किल्ल्याचं नाव विश्रामगड ठेवण्यात आलं, या किल्ल्याची जी बांधणी ती 11व्या शतकामध्ये सुरुवात झाली होती, तर ती 14व्या शतकामध्ये त्याची बांधणी पूर्ण झाली। ही याची बांधणी बहामनी सल्तनीच्या काळात झालेली आहे आणि बहामनी सल्तनतीच्या नंतर या किल्ल्यावर जी म्हणजे आधिपत्य होतं ते स्थानिक आदिवासी महादेव कोळी समाजाचे जे लोक होते त्यांचं या किल्ल्यावर आधिपत्य होतं। आणि त्यानंतर निजामशाह म्हणजे जो अहमदनगरचा निजामशाह होता त्यांनी हा किल्ला जिंकून घेतला। आता या निजामशहाच्या नंतर 16व्या शतकामध्ये म्हणजे 1621च्या दरम्यान या किल्ल्याची जी या किल्ल्यावर जी आधिपत्य होतं ते आणि 1671मध्ये या किल्ल्यावर आपला झेंडा फडकवला होता। म्हणजे जो आपला स्वराज्याचा भगवा झेंडा आहे तो मोरोजी पिंगळे यांनी या गडावर फडकवला होता आणि त्यानंतर हा किल्ला स्वराज्यात आला होता। अशा पद्धतीने या किल्ल्याचा थोडासा इतिहास आहे जो मला सापडला, तो आपल्या पुढे सादर केला। या किल्ल्यावरती जे महाराजांचं स्मारक आहे खूप छानरित्या हे स्मारक इथं उभारलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला मागच्या बाजूला जो अंबरखाना आहे आता तो बघायचा आहे, तर आपण त्या साईडने चालूया।
अशक्य सुंदर सह्याद्री. मित्रांनो, जर आपण सह्याद्रीत फिरायला येत असाल तर हे जे माझ्या मागे आजूबाजूला दिसतंय तुम्हाला, हे फक्त सह्याद्रीत बघायला मिळेल. आपल्याला इतरत्र कुठेही बघायला भेटणार नाही. आज आपण ज्या पर्वतरांगेत फिरायला आलोय ती कळसुबाईची पर्वतरांग आहे. या कळसुबाईच्या पर्वतरांगेवरती आपण आज जो पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगड हा फिरण्यासाठी आलोय. या गडाला पूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी आलोय. आता आपण गडाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे तिकडचा भाग एक आहे. हा गड पूर्णपणे त्रिकोणी कोणामध्ये म्हणजे त्रिकोणात पसरलेला आहे. हा आपला गडाचा टॉप आहे. आता आपण जिथे उभे आहोत, आता इथं आपण बघू शकतो की ही सोनटेकडीचा परिसर आहे. या सोनटेकडीवर आपल्याला काय काय बघायला मिळतं तर सीता हौद आहे, शिवकालीन गुफा आहे, धान्य कोठार आहे, 12 हौद, 7 हौद. आता मी 12 हौद आणि 7 हौद हे मला सापडले. इकडच्या साईडने मागं जायचं, पहिल्यांदा 12 हौद लागतं आणि तिकडच्या साईडने 7 हौद आहे. आणि त्यानंतर इथं एक हे सीता हौद आहे. हा सीता हौद आहे इथं हा सापडला. परंतु आता मला यातल्या 2 गोष्टी समजते आहे की शिवकालीन गुफा कुठे आहे आणि त्याच्यानंतर हे धान्य कोठार कुठे आहे हे मी शोधण्याचा आता प्रयत्न करणार आहे. आता आपण पहिल्यांदा इकडे 12 हौद आणि 7 हौद बघण्यासाठी जाऊया. हे मागच्या हा जो परिसर दिसतोय मला, जे फॉग वगैरे दिसतंय, खूप छान फिलिंग येते. फक्त एक काळजी घ्या, जर अशा वातावरणात तुम्ही जर कधी सापडला तर श्वास घेताना थोडासा दमदार श्वास घ्या, म्हणजे जोरात श्वास घ्यायचा प्रयत्न करा. कारण इथे आल्यानंतर श्वासनासाठी बऱ्याचशा लोकांना त्रास होतो, तर ती एक काळजी घ्या. आता आपण पुढच्या बाजूने सीता हौद बघितलेलं आहे, पण पुढच्या बाजूने ही एक टेकडी आहे आणि त्यानंतर ते हौद वगैरे बघायचे, तिकडे जाऊया. आपल्याला धान्य कोठार जे त्याची जागा सापडली. इतकं फॉग होतं, म्हणजे इतकं धुकं होतं की मला समजेना मी कुठं जातोय आणि काय करतोय. मी टॉपला गेलो, टॉपवरनं खाली बघितलं तर मला हा बोर्ड दिसला इथला की धान्य कोठार इथं. म्हणजे पहिल्यांदा बोर्ड दिसला पण तो काही दिसत नव्हतं, फक्त बोर्ड आहे म्हणून मी या साईडला आलो तर धान्य कोठार दिसतं मला. आपण बघू शकतो धान्य कोठारची रचना कशी आहे, पूर्णपणे व्यवस्थित आणि खांब पूर्ण कोरीव दगडात बांधकाम आहे. पूर्ण दगड कोरून काढलेलं आहे आणि त्यात धान्य कोठार तयार केलेलं आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण अशा परिस्थितीत सापडला की खूप धुकं आहे तर गडावर चुकण्याची खूप दाट संभावना असते. आपण चुकू शकता. जर चुकले तर एक लक्षात ठेवायचं की आपण कोणत्या दिशेने आलेलो आहे, त्याच दिशेने उतरायचं. जर तुम्ही जास्त गँगमध्ये आलेला असाल आणि गँगमधले कोणी उतरले तर पहिल्यांदाच ठरवून घ्या की आपल्याला कोणत्या दिशेने उतरायचं आहे. जरी हरवलं तर त्याला सांगून द्यायचं, म्हणजे सगळ्यांनी डिस्कस करून घ्या का आपल्याला त्याच साईडने उतरायचं आहे. आणि उतरताना रस्ते लक्षात ठेवा, फॉगमध्ये रस्ते समजत नाही. मागच्या वेळेस हरिश्चंद्रगडावर जो किस्सा झाला होता तो खूपच गाजला होता. आपण या गोष्टी जर लक्षात घेतल्या, दिशा लक्षात घेतल्या तर व्यवस्थितरित्या आपण खाली पोहोचू शकाल. या गडाला 2 साईडनी रस्ते, एक इकडे खाली पट्टावाडी म्हणून आहे आणि दुसरा म्हणजे कोकणगावच म्हणता वाटतं त्याला, तिकडून एक रस्ता आहे. पण पट्टावाडीचा जो रस्ता आहे तो सुखकर आहे, व्यवस्थित येता येतं. त्या मानाने तिकडचा कोकणगावचा जो रस्ता आहे तो थोडा अवघड आहे. तर आता हे धान्य कोठार बघा. दोस्तो 12 हौद बनतात याला. अभि भाऊ पूर्ण शूट घ्या. मित्रांनो, या गडावर जवळपास आहे ना हे 12 हौद, मागच्या बाजूला 7 हौद आहे आणि अजून वेगळे काही हौद असतील. या गडावर असे पण काही हौद आहे का 12माही पाणी असतं त्याच्यामध्ये, त्यातले याच्यात पण काही हौद आहे.
फायनली आपण 12व्या हौदापर्यंत पोहोचलोय. हा 12वा हौद आहे आपला. कितपत खोल आहे काय अंदाज नाहीये. पाणी त्याच्यात प्रत्येक हौदामध्ये मला पाणी बघायला मिळालं. किती खोल आहे हे समजले नाही, परंतु या सर्व 12 टाक्या आहे यावर. आणि फॉग इतकं आहे, गडाचा हा डायरेक्ट शेवटचा टप्पा आहे. त्याची आपण आता पोहोचलेलो आहे आणि धुक्यामुळं समोरच्या बाजूला काहीच दिसत नाही. तर मी मागं तुम्हाला सांगितलं की धुक्यामध्ये काळजी घेत चला. या गडावर जर तुम्हाला यायचंय तर उत्तरेच्या बाजूने वरती यायचंय आणि उत्तरेच्या बाजूनेच खाली उतरायचंय. आता ह्या बाजूने तिकडच्या साईडला गेल्यानंतर तिकडून उतरायसाठी वेगळा रस्ता आहे. तर दोन रस्त्यांनी आपण व्यवस्थित काळजीपूर्वक या आणि उतरायचा प्रयत्न करा. आता आपण पुढच्या बाजूला जाऊया. 7 टाके बघायचे आपण. आता येताना धान्य कोठार बघितलं आणि हे 12 तळे बघितले. चलो मित्रांनो, आपण त्या साईडने 12 टाके, त्याच्यानंतर धान्य कोठार. आता मी 7 टाके सोडण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याच्या आधी मला ही गुहा सापडली. या गुहेमध्ये म्हणजे तसं काही विशेष नाही आहे, फक्त एक शिवकालीन गुहा म्हणून ही गुहा आहे. यामध्ये मी मध्ये जाऊन बघितलं तर फक्त कोरीव काम आहे, बाकी काही नाही. मित्रांनो, एक छोटंसं भुयार बघायला मिळालं. काही असं विशेष काही मला तिथं समजलं नाही की काय असेल, पण ते बघायला मिळालं. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे एक कोकण कडा म्हणजेच कडेलोट पॉईंट आहे, तो बघायचा आहे त्या साईडने. आपण तिकडे जाऊया. अपराध करायचे वगैरे त्यांना आपण ऐकलं असेल की कडेलोट ही शिक्षा द्यायची. तर कडेलोटाची शिक्षा हीच इथून देत असत, पण त्याच दृष्टीने इथे लावलेलं आहे. कडेलोट म्हणजे थोडक्यात इथं धक्का दिला की डायरेक्ट खाईत जाऊन पडणार आणि तिथून त्याचा अंत होतो. अशा पद्धतीने कडेलोटाची शिक्षा होती. आपण जर शिवाजी महाराज कार्यक्रम बघितलेला असेल जी स्टार प्रवाह लागायची, तर त्यामध्ये कडेलोटाची शिक्षा आनाजी पंताचे बरोबरचे जे त्यांचे सदस्य होते, ज्यांनी जे गट कारस्थानं रचले होते संभाजी महाराजांबरोबर, तर त्यांना कडेलोटाची शिक्षा दिली होती. तर ती अशाच प्रकारे गाड्यावरून लुटून आणि त्यांचा अंत केला होता. यालाच कडेलोट म्हणतात. अजून थोडेसे काही पॉईंट आहे, धुकं खूप आहे, तर पॉईंट सापडण्यास खूप प्रॉब्लेम येत आहे. मागच्या बाजूने 12 टाके, धान्य कोठार, ती गुहा, त्याच्यानंतर सीता हौद हे बघितले, पण 7 टाके जे होते ते मला बघायला भेटले. खूप शोधण्याचा प्रयत्न केला, माझा अर्थ मोकळा केला, पण बघायला मिळाले. त्याच्या बाजूला आपल्याला अजून ते अवशेष बघायला मिळतात या धुक्यामध्ये, ते बघू आपण. चला मित्रांनो, या गडावर आल्यानंतर आपल्याला 2 शिवकालीन बंधारे बघायला मिळतात. हा एक तो शिवकालीन बंधारा आहे आणि खालच्या बाजूला अजून एक आहे, तिथं पाण्याचे टाके सुद्धा आहे. याच्यात आता जे आपण रामशेष किल्ल्यावर बघितलं होतं ते पाण्याचे टाके एक आड एक भरतात, त्या पद्धतीने हा बंधारा भरेल. आणि हा बंधारा भरल्यानंतर खालचा जो दुसरा बंधारा आहे या साईडला आजूबाजू, तो एक बंधारा आहे. असे 2 बंधारे इथं बनवलेले होते जे पाण्याच्या सोयीसाठी वापरले जायचे. आणि तिथंच आपण बघू शकतो एक आणि इकडच्या साईडने दुसरे एक असे 2 टाके बनवलेले. म्हणजे पाण्याच्या सोयीच्या दृष्टीने या बंधाऱ्यावर खूप मुबलक प्रमाणात जे बनवलेले तळे किंवा बंधारे हे सापडतात. याच्याहून दिसतं पाण्याची सोय कुठल्याही प्रकारे इथं अडचण येत नसेल.
कारण बारमाही पाण्याचे टाके पण होते आणि हे 2 बंधारे सुद्धा आहे. आता आपलं राहिलं त्या बाजूने कडा बघायचा राहिला फक्त आता आपल्याला, तो बघूया आपण आणि परत गड उताराच्या दिशेने जाणार आहोत. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या मोहिमेची सांगता करतोय आज. खूपच छान मोहीम झाली. खंत एकच वाटते फक्त की 7 टाके जे राहिले होते आपले ते बघायला नाही मिळाले, परंतु अवांतर बाकीच्या दृष्टीने ही जी मोहीम होती खूप अतिशय चांगल्या रीतीने पार पडली. आपले अभिभाऊ पोट दुखत होतं, कदाचित फार तोंड बारीक करून बसलेले होते, पण ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना पण निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर खूप चांगलं वाटलं आणि ट्रेक पण चांगल्या पद्धतीने केला. त्यांनी जी मोहीम आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि आता आपण फायनली गडाच्या मध्यावरती खाली आलेलो आहे. ह्या गडावर येताना मित्रांनो जर आपण पावसाळ्यात येत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण उत्तरेच्या बाजूने वरती चढतो आणि उतरताना पण उत्तरेच्या बाजूनेच उतरायचे. गडाचा एक पश्चिम भाग आहे आणि एक पूर्व भाग आहे. दोन्ही भागांमध्ये जवळपास 1 किलोमीटरच्या आसपास अंतर आहे. जे आपल्याला धुक्यामध्ये जर सापडला तर ते दिसत नाही, आपल्या अंदाजाने आपल्याला चालायला लागतं. अशा पद्धतीने या गडाची मोहीम करायची आहे. चला तर मग आता या व्हिडिओला मी इथंच थांबवतो. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला आपल्या परिजनांसोबत सुद्धा शेअर करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.